दादा दादा, काय ग? आपण गुढी का उभारतो रे? गुढी ना, ती ह्याच्यासाठी ग, त्याच्यासाठी उभारतात. काय तू नाही माहिती तुला? राहू दे. अगं मला माहिती आहे. आता थांब ना. मावशी, आपण गुढीपाडवा हा सण का साजरा करतो? अगं नट्टू, ह्या सणापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते म्हणून. ते तर आहेच, पण अजून काय तुझे? अजून जा ग, मला नाही माहिती. जा आजीला जाऊन विचार. आजी आजी, आपण गुढीपाडवा हा सण का साजरा करतो ग? अगं, गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. शिवाय प्रभू रामचंद्र आजच्याच दिवशी 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते आणि शालिवाहन राजा ज्यांनी हुणांचा पराभव केला त्यांची आठवण म्हणूनही हा गुढीपाडवा साजरा होतो. समजलं का माझ्या नट्टूला? हो आजी, तुझं सर्ग बरोबर. या गुढीवर मी काय ते लावणार आहे? काय ग? हाथी घोड़े तोप तलवारें कुछ तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सबको भारी है. भगवा झेंडा आणि गुढीपाडवा यांच्याशी शंभू राजांचा काय संबंध? आहे नाही, त्यांचाच तर संबंध आहे. तो दिवस आठव जेव्हा छत्रपती संभाजी महाराज औरंग्याच्या ताब्यात होते. त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले, पण त्यांनी कधी धर्माची गुढी खाली पडू दिली नाही. त्या गुढीला वाकवणाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून आव्हान दिलं होतं. एवढं केलं आहे त्यांनी आपल्यासाठी, तर आपण एक भगवा झेंडा पण नाही लावू शकत का त्यांच्यासाठी? जगदंब. हो आजी, म्हणून मी हा झेंडा लावला. हो आई, मीच हिला सांगितलं. कारण आजच्या मुलांना धर्मवीर श्री संभाजी महाराज कोण होते आणि त्यांनी किती मोठे बलिदान दिले आहे आपल्या राष्ट्रासाठी हे समजणं फार गरजेचे आहे. नाहीतर इतिहासाच्या पानांमध्ये ते हरवून जातील. कारण त्यांनी आपल्या हिंदुस्थानासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले, म्हणून आज आपण ही गुढी उभारू शकलो. ते होते म्हणून आज आपण आहोत, हे सर्वांच्या लक्षात यायला हवं. हो ना नटू? खरंच बाळांनो, फक्त गुढीच नाही तर भगवा झेंडाही आपल्या अस्मितेची, संस्कृतीची आणि शौर्याची गुढी आहे. म्हणून तोही सर्वांनी रोवलाच पाहिजे. त्रिवार वंदन माझ्या राजाला, अभिमान आहे मराठी मातीला. ज्यांनी शेर शिवरायांचे नाव राखिले, मानाचा मुजरा आहे त्या छाव्याला, मानाचा मुजरा आहे त्या छाव्याला. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर